भारताला आपल्या मराठी लोकांना काम दिली झालं असेल तर त्याची योग्य ती चौकशी करून त्याला योग्य ती कारवाई केली जाईल. आपण सगळे मराठी आहोत आणि मुंबई ही महाराष्ट्रात ही आहे असल्यामुळं आपल्या याच्यातून कोणत्याही माणसं 100% मिळेल. आपले जे कंप्लेंट आहे याच्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यामुळे आतापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्या दोन्ही ठिकाणी जातीवाचक किंवा जे काही शब्द तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही अशा प्रकारे ते सगळे त्यामध्ये उल्लेख ऍड केले जातील. त्याच्याबद्दलची कोणतीही त्यामध्ये हायवे केली जाणार नाही. ज्या आमच्या ह्याच्याकडून ज्या पोलिसांची तुम्ही त्याबद्दल म्हणत असाल तर मला त्यामध्ये चुकीचं आहे. आपलं ते भावना का निर्माण झाली तुम्ही जो शब्द चूक झाली असेल किंवा आमच्या चुकल्या 100% आम्ही कारवाई करू. जे काय असेल सगळे कारवाई. मी काय बोलतोय मी वाद नाही. थोड़ा हाथ मागे घ्या. आता मी ज्या शुक्ला फॅमिलीने जो देशमुख परिवारावर जो भ्याड हल्ला केला त्याबद्दल मी त्या शुक्ला फॅमिलीचा निषेध करतो. आणि काल खडपाडा पोलीस स्टेशनला आम्ही गेलो होतो, तक्रार नोंदवली. त्यावेळेला आम्ही 24 तासाचा अल्टिमेट दिला होता की 24 तासात जर आरोपी अरेस्ट झाला नाही तर 24 तास झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही रस्त्यावर उतरू. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतं हे सगळ्यांनाच माहिती. त्यानंतर आज सकाळी DCP साहेबांकडे आलो. DCP साहेबांनी आम्हाला सांगितलं की 2 आरोपी अरेस्ट केलेले आहेत. पण जो शुक्लाची फॅमिली आहे, जो मेन आरोपी आहे, जो गुंड, त्याला अरेस्ट केली नाही. पण आज संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत त्या दोन्ही शुक्ला फॅमिलीला अरेस्ट केली नाही. तर आम्ही DCP साहेबांना सांगितलं की उद्या सकाळपासून आम्ही योगीधाम परिसर पूर्ण बंद ठेवणार आहोत. आणि बंद झाल्यानंतर त्याचा जो काय विपरीत परिणाम होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील. आमचं असं म्हणणं आहे की जो आरोपी आहे अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात एक अधिकारी असल्या कारणाने पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे असा आमचा आरोप आहे. आणि आता 48 तास त्याला जर अटक होत नाहीये याचा अर्थ काय? पोलीस प्रशासन गांडू आहे असं म्हणायचं का? जर गांडू आहे बोललं तर पोलीस प्रशासनाला राग येतो. जर पोलीस प्रशासनाला जर व्हायलन्स वाढवायचा नसेल, जर ह्या प्रकरणामुळे मराठी माणूस जर भडकला तर इथे राहणारा प्रत्येक UPचा माणूस हा त्याला धोका निर्माण होऊ शकतो. हे पोलीस प्रशासन जाणत नाही का? आणि त्यांनी एवढं हे गरम का करायची गरज आहे? त्याला ताबडतोब अटक करायला पाहिजे. तो जर कुठे फरार झालाय, तो जर अटकपूर्व जामिनीसाठी प्रयत्न करत असेल तर त्याच्या घरच्यांना आणून लॉकअपमध्ये बंद करावं असं आम्हाला म्हणणं आहे. आणि जी कलमं लावली, जर त्यांच्या डोक्यावर वार आहे, वेअर प्लॅनिंग, त्याच्या घरात घुसले आणि त्याच्या डोक्यावर वार केलेला आहे. जो डोक्यावर वार असतो तो प्राणघातकच असतो. त्याचा डीपनेस बघा, त्याला किती टाके पडले ते पण बघा ना. आणि त्या 109 कलम हे तेव्हाच FIR मध्ये लावलं गेलं पाहिजे होतं. तिथेच पोलिसांची पक्षपाती धोरण हे आम्हाला दिसतंय. आणि जर त्यांनी 109 कलम आता पुरवणी जबाबामध्ये घेतला नाही आणि 109 कलम लावलं नाही तर आम्ही मोठं जनआंदोलन करू, एवढं प्रशासनाने लक्षात घ्यावं. नाही, तो कोणाबरोबर असून दे, कोणालाही असून दे, जे केलेलं कृत्य अतिशय घातक आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही जनआंदोलन छेडू.